नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ गुरुद्वादशी 29 तारखेला गुप्त होत आहेत. याबाबत मी अगोदर एक व्हिडिओ केला आहे, परंतु अजून थोडं मला महत्त्वाचं भक्तांना सुचवायचं म्हणून हा व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन केलेला आहे. तो सगळ्यांनी ऐकावा आणि जास्तीत जास्त ठिकाणी फॉरवर्ड करावा. त्याचं कारणसुद्धा आता या व्हिडिओत मी देत आहे. गुरुचरित्र ग्रंथात सांगितलेलं आहे, सिद्ध म्हणे नामधारकासी, संशय न धरी मनासी, श्रीपाद आहे कुरवपुरासी, अदृश्य रूपे होऊन या. गुरुचरित्रातली ही ओवी आहे आणि सिद्धाने नामधारकाला सांगितलेलं आहे. श्रीपाद श्री वल्लभ गुप्त झाले. आज ते कुरुपुरात होते आहेत आणि यापुढेही राहतील. तेव्हा भाविक भक्तांनी काय करायला पाहिजे हे मी वारंवार सांगत आलेलो आहोत. परंतु काही दिवसापूर्वी मी कुरुपूरला गेलो. माझ्यासमोर किती लोक आले, किती लोक गेले, कुठं काही याचा पत्ता नाही. फक्त दर्शन घ्यायचं, त्या पाण्यातून इकडून तिकडं जायचं, प्रसाद घ्यायचा आणि परत परतीचा प्रवास. लोकांना कुरुपूर आणि पिठापूर ही थट्टेचे किंवा फिरण्याची स्थानं असं वाटायला लागलेलं आहे. आणि तो गेला म्हणून ते गेले, ते गेले म्हणून ते गेले, बस बाकी काहीही नाही. ही एवढी दोन शक्तिशाली स्थानं आहेत. त्याचा महिमा जर श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ वाचला आणि गुरुचरित्र ग्रंथ वाचलं आणि ते समजावून घेतलं तर फार मोठा जीवनात लाभ होण्यासारखा आहे. श्रीपाद श्री वल्लभ गुप्त जरी झाले असले तरी या गुप्त होण्याच्या मागे त्यांचे काहीतरी संकेत आहे आणि ते ज्या अर्थी गुप्त होत आहेत तर त्याचा फायदाही भक्तांनी घ्यायला पाहिजे. तो काय फायदा आहे, श्रीपाद श्री वल्लभांना आपल्या घरी कसं बोलवायचं आणि काय करायचं, हा हेतू हा व्हिडिओ तयार करण्याच्या माझा होता. तो आज मी पूर्ण करत आहे. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं की परमेश्वराला तुमच्या घरी कसं बोलवायचं आणि परमेश्वर तुमच्या घरी आल्यानंतर ते काय करतात आणि तुम्ही काय करायला पाहिजे. एवढं जरी श्रीपाद श्री वल्लभांच्या गुप्त झालेल्या दिवशी भक्तांना कळालं आणि त्यांनी 1 वर्षभर श्रीपाद वल्लभांवर प्रेम केलं आणि त्यांना आपल्या घरी थांबवून ठेवलं, तरी त्यांना 1 वर्षात त्यांच्या कुटुंबातील वातावरण नक्कीच बदलल्यासारखं जाणवलं. एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. मी जे जे उपाय सांगितले त्याला फक्त आपल्या आचरणावर मी भर दिला आहे. कारण मी कधी देवासाठी पैसा खर्च केला नाही. फक्त आचरण करूनच मी देवाचे आशीर्वाद प्राप्त केले. तसे तुम्हा सगळ्यांना व्हायला पाहिजे. तर श्रीपाद श्री वल्लभ गुप्त झालेत असं समजा. तर आता त्यांना आपल्या घरी बोलवायचं आहे आणि त्यांना वर्षभर तरी तुम्ही सेवा करण्यासाठी तुमच्या घरात थांबून ठेवा. ते कसं, तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे, परमेश्वर कुठे येतो, आणिक सांगेल एक खुण, गायन करी जो माझे स्मरण, तयाच्या घरी आपण असो अखंडिता. हे माझं वाक्य नाही, गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी गुरुचरित्रात हे सांगितलेलं आहे. तेव्हा भाविक भक्तांनी उद्या दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ जरी कुरुपूरला गुप्त झालेले आहेत तर आपण त्यांना आपल्या घरी बोलून घ्या आणि ते बोलवणं काहीही अवघड नाही. गुरुचरित्र ग्रंथाचं सांगितलं आहे की ज्या ठिकाणी माझं नामस्मरण सुरू असतं, ज्या ठिकाणी नामस्मरण केलं जातं त्या ठिकाणी मी जातो. तर उद्या दिवसभरात जास्तीत जास्त नामस्मरण करा, सहकुटुंब सहपरिवार करा. श्रीपाद श्री वल्लभांच्या फोटोसमोर बसून डोळे उघडे ठेवून त्यांना तुमच्या डोळ्यामध्ये साठवा आणि श्रीपाद वल्लभांना आर्त भावनेने प्रार्थना करा. श्रीपाद श्री वल्लभ, तुम्ही या जगाचे पालक आहात. कलियुगाची जबाबदारी तुमच्यावर आहे. तर तुम्ही आमच्या घरी या. तुम्ही कुरुपूरला जरी गुप्त झाला असाल तर इकडे तिकडे कुठं नाही जाता तुम्ही आमच्या घरी या. हा फार मोठा भाव आहे. लोक देवाला घरी बोलवत नाहीत. देवाला घरी बोलवल्यावर काय करतात हे मी गणपतीच्या 10 दिवसाचं उदाहरण बऱ्याच वेळा दिलेलं आहे. पण आज श्रीपाद श्री वल्लभ जरी कुरुपूरला गुप्त झाले असतील तर तुम्ही त्यांना बोलवा आणि मला खात्री आहे की श्रीपाद श्री वल्लभ फार कृपाळू आहेत.
ते नक्की तुमच्या घरी येतील. आणि घरी आल्यानंतर देव काय करतात हे गुरुचरित्र ग्रंथाचं सांगितलं आहे. जयाच्या घरी गायन गाती, ज्याच्या घरात माझं नामस्मरण केलं जातं त्याच्यावर माझी अतिप्रीती, त्यांच्यावर मी फार प्रेम करतो, ते मला सगळेजण आवडतात. व्याधी न होय त्यांचे घरी, त्यांच्या घरात कधीही आजारपण येणार नाही, आलं तर ती जबाबदारी मी सांभाळायला तयार आहे. व्याधी न होय त्यांचे घरी, दरिद्र जाय त्वरित दुरी, पुत्र पौत्राद्री त्या घरी शतायुषी नांदतील. दारिद्र्य निघून जाईल आणि त्यांच्या घरातील दारिद्र्य पण गेल्यानंतर त्यांच्या घरातील सगळ्यांना शतायुषी असा आशीर्वाद आहे. पुन्हा एकदा ऐका, गुरुचरित्रामध्ये काय लिहिलं आहे. जयाच्या घरी गायन गाती, त्याच्यावर माझी अतिप्रीती, व्याधी न होय त्यांचे घरी, दरिद्र जाय त्वरित धुरी, पुत्र पौत्राद्री त्या घरी शतायुषी नांदतील. एवढा सोपा आणि चांगला आशीर्वाद दिलेला आहे. तर भाविक भक्तांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप केला तरी चालेल. ज्यांना श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप करायचा आहे तो डोळे उघडे ठेवून श्रीपाद वल्लभांच्या फोटोसमोर 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं, 11 मिनटं, जेवढा वेळ देवाल उद्या श्रीपाद श्री वल्लभांना तुम्हाला देता येईल तेवढा द्या. आणि सिद्धमंगल स्तोत्र आहे ते किमान 3 वेळा तरी म्हणा. देवाला उद्या वेळ जर थोडा खर्च केला तर त्याचा उपयोग तुम्हाला नंतर होईल. आणि हीच जर सेवा तुम्ही दररोज चालू केली तर श्रीपाद श्री वल्लभ तुमच्या घरी गुप्त रूपाने आहेत आणि थांबतीलसुद्धा. तर त्यावेळी तुमची सेवा पाहून त्यांना आनंद होईल, ते इतरत्र कुठेही जाणार नाही. तुम्ही जे खाता ते श्रीपादांच्या फोटोसमोर ठेवा. त्यांच्यावर तुम्हाला गायन रूपाने म्हणजे नामस्मरण रूपाने, प्रसाद रूपाने तुम्हाला जेवढी दृढ श्रद्धा त्यांच्यावर ठेवता येईल ती दृढ श्रद्धा तर ठेवा आणि त्यांची सेवा करा. मला खात्री आहे तुम्ही वर्षभर हा प्रयत्न करा, हे आचरण करा. तुम्हाला वाटेल की ही सेवा आपण फार पूर्वी करायला पाहिजे होती. आणि श्रीपाद श्री वल्लभ तुमच्या सगळ्या कार्यक्रमाची, तुमच्या सर्व संकटाची, जे तुम्ही कार्य करता त्याची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभ घेतील आणि तुम्हाला खूप मोठा आनंद आणि तुमच्या जीवनात बदल झाल्याचं जाणवेल. सेवा फार सोपी आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप म्हणू शकता. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद तुम्ही राजे आहात. आज तुम्ही कुरुपूरला गुप्त झालेले आहात. तुम्ही आमच्या घरी या, आमच्या सहकुटुंब सहपरिवाराला तुम्हाला शरण यायचं आहे. तुम्ही शरण जावा आणि सिद्धमंगल स्तोत्र म्हणा, कारण सिद्धमंगल स्तोत्र फार ताकद आहे. श्रीपाद चरित्रामृत ग्रंथात हे सांगितलेलं आहे. ही सेवा उद्या तर करा आणि पुन्हा वर्षभर करा. आणि वर्षभर एक प्रयत्न करा की श्रीपाद श्री वल्लभ आपल्या घरी कसे राहतील, आणि ते राहतीलच. पण त्यांची तुम्ही सेवा दृढ श्रद्धा ठेवली तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चित बदल जाणवेल. केवळ नारळ हार पेढे देवाला जाणं, बाह्य सेवा करण्यापेक्षा आंतरिक सेवा करा. देव भावप्रिय आहे. हे ज्या भावनेने तुम्ही करता की श्रीपाद आपल्या घरात आहेत, त्यांना आपण खाऊ घालू, त्यांना आपण जे घेतो त्यांना दाखवू, त्यांचं नामस्मरण करू. आणि एवढं करत असताना तुमच्या वागण्यामध्ये बदल करा. चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं आचरण करा. हसत खेळत आपल्या कुटुंबात राहा. श्रीपाद श्री वल्लभ तुमच्या घरातून कधीही जाणार नाहीत. आणि जिथं देव आहे तिथं काहीही कमी पडत नाही. पण नुसती उद्या एक दिवस सेवा केली आणि पुन्हा राहिलेले दिवस तुम्ही घरात वादविवाद, तंटा, नाराजी, भांडण, राग असं केलं तर श्रीपाद वल्लभ तुमच्या घरात थांबणार नाही. श्रीपाद वल्लभ येथील खात्रीशीर आहे. आल्यानंतर सांभाळण्याची जबाबदारी म्हणजे आचरण करून तुम्ही त्यांना सांभाळू शकता. त्यांना प्रेम द्या. 1 वर्षाचा हा प्रयोग करा. तुम्हाला बदल जाणवेल. श्रीपाद श्री वल्लभांनी उद्या कुरुपूरला गुप्त झाल्यानंतर, गुप्त झाल्यानंतर, उद्या हा शब्द चुकून आला, गुप्त झाल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या घरी जावं. कारण देव हा भक्तांच्या कृपा आशीर्वादासाठीच असतो. तुम्ही सगळ्यांच्या घरी जावं. सर्व श्रीपाद भक्तांना भरभरून आशीर्वाद द्यावे. त्यांच्याकडे राहावं. भक्त तुम्हाला सांभाळतील. शेवटी तुम्हाला आवडली सेवा तुम्ही राहताल, न आवडलं तर तुम्ही निघून जाताल, हे तर ठरलेलंच आहे. परंतु भक्त आता सेवा बदलू लागलेले आहेत. थोडा वेळ लागेल, थोडा विलंब होईल, पण भविष्यामध्ये अनेक भक्त तुमच्यावर भरभरून प्रेम करतील. आणि जेवढं प्रेम करतील तेवढा तुम्ही कृपा आशीर्वाद जास्तीत जास्त द्या. उद्या तुम्ही गुप्त होत आहात.
खरोखर म्हणजे मन लागत नाही. परंतु गुरुचरित्रामध्ये ज्या आमच्यासाठी आशीर्वादात्मक तुम्ही जे सांगितलं आहे तेच मी भक्तांना सांगितलेलं आहे की ज्याच्या घरामध्ये गायन नामस्मरण असतं तुम्ही तिथं हजर होता आणि तिथं गेल्यानंतर आशीर्वाद देता, ते तुम्ही द्यावं आणि आमच्या सर्वांचं जीवन सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्याने भरभरून जावं अशी मी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.